सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा लव्ह स्टोरीचे 6 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा पहिल्यापासून ऐकावी. जेसीने दीक्षाचा अपमान केला आणि अभयने जेसीचा हात पकडून तिला दरवाजाच्या बाहेर ढकलली आणि म्हणाला, तुझ्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद. आणि अभयने दरवाजा लावून घेतला आणि दीक्षा मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फार आदराने पाहत होती. आता पुढे. आता अभय रागात त्याच्या रूममध्ये जाऊन बसला. जे घडत विचार करत होता तो. आणि तिथं दीक्षा आली. अभय, ही रिंग राहू दे, तिचा काहीच उपयोग नाही, फेकून दे, तो तुटक तुटक म्हणाला. त्याचा चेहरा फार पडलेला होता. दीक्षाला त्याला असं पाहून लाज वाटत होती आणि वाईटही वाटत होतं. ती म्हणाली, अभय, तू माझ्यासाठी असं नको करायला हवं होतं. अरे ती आवडते ना तुला, तिलाही तू आवडतोस. अगं पण तू बघितलं ना ती कशी बोलली तुला. शांततेत बोलली असती तर मी ऐकून घेतलं असतं, पण तिने तर तू किंवा ती असा पर्याय ठेवला माझ्यासमोर. मग मी काय निवडायला हवं होतं सांग. आणि दीक्षा म्हणाली, अभय, तू माझ्यासाठी तुमची इतक्या वर्षाची रिलेशनशिप तोडलीस, फक्त माझ्यासाठी. आणि तुमचं रिलेशनशिप आता एका नात्यात बदलणार होतं आणि एका रात्रीत ते तुटलं रे. मला याचं गिल्ट येते. तो म्हणाला, असं नाही दीक्षा, अगं कदाचित आमचं नातं आयुष्यभर टिकणारं नव्हतंच. आमच्यात काही नातं निर्माण होणारच नसेल, हेच आमच्या नशिबात असेल. आम्ही फक्त रिलेशनशिपमध्येच असणार होतो कदाचित, आणि ते सुद्धा संपलं आहे. तू मला म्हणाली होतीस ना की रिंग घालताना एकाग्रपणे डोळे झाकून तिचा चेहरा समोर आण. मी तसंच केलं, पण माझ्या नजरेसमोर तिचा चेहरा आलाच नव्हता. आणि दीक्षानं चमकून त्याला विचारलं, मग कोणाचा चेहरा आला होता. आणि अभय तिच्याकडे बघून शांत राहिला. तिला सांगावं की नाही तो कात्रीत सापडला, पण नकोच. आता त्याचा काय उपयोग आहे का. आणि काही वाटूनही उपयोग नव्हता. त्याची त्यालाच क्लॅरिटी नव्हती. त्याचंच मन अजून द्विधा अवस्थेत होतं. मग तिच्याशी काय बोलणार, कारण ती कोणाची तरी अमानत होती. तिच्या डोळ्यात कोणाची तरी स्वप्न होती. तिचं मीतवर खूप प्रेम होतं. त्याच्यासाठी ती एवढे दिव्य पार करून आली, 7 समुद्रापलीकडे आली होती. ती म्हणाली, अभय, मी बोलू का जेसी बरोबर. तो आश्चर्याने म्हणाला, कोणत्या मातीची बनली आहेस ग तू. तिने इतका तुझा अपमान केला तरी तुला तिच्याशीच बोलायचं आहे. तू तिला डिनर ऑफर केला तरीही ती तुझा मान राखण्यासाठी आली नाही. इतक्या वेळा घरात येते, वाटतं तशी राहते जाते, पण एका शब्दातून तुझ्याशी आपुलकीने बोलली नाही. उलट तूच तिचे कपडे स्वच्छ करत बसली होती. खरंच मीत खूप लकी आहे. आणि दीक्षा गालात हसली आणि म्हणाली, अभय, तिचे संस्कार वेगळे, माझे संस्कार वेगळे. आणि तिने ती अंगठी त्याच्या कपाटात ठेवली जपून. अभय म्हणाला, दीक्षा, तू नको टेन्शन घेऊ. हे बघ, तिचं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तिचा राग ओसरला की ती पुन्हा माझ्याकडे येईल. तिचा राग मला माहीत आहे ग, पण तू ठीक आहेस ना. दीक्षा म्हणाली, अभय, जेसीची सुद्धा चूक नाही रे. आपल्यात कोणतंच नातं नसताना मी तुझ्या घरी राहते. उद्या जेसीचं लग्न करून या घरात आली तर ती अशीच वागली असती. सगळ्यांना हा प्रश्न पडला असणार ना की मी कोणत्या हक्काने इथे राहते. आणि अभय चटकन बोलून गेला, आपलं लग्न झालं आहे आणि तू माझी. आणि इतक्यात तो शांत झाला. त्याचं हे बोलणं ऐकून दीक्षासुद्धा खाली पाहायला लागली आणि तो तिला म्हणाला, दीक्षा, अजिबात नर्वस होऊ नकोस कालच्या प्रसंगानं. आणि रात्रीचा प्रसंग आठवून ती शांत झाली आणि म्हणाली, अभय, त्या दिवशी तू एअरपोर्टवर पुन्हा नसता आला तर, आणि रात्रीसुद्धा वेळेवर नसता आला तर माझं काय झालं असतं रे. तू असेपर्यंत मला काहीच नाही होणार, मग मी कशाला काळजी करू. असं म्हणून हसली. आणि ती म्हणाली, चल, नाश्ता काय खाशील. तोही हसून म्हणाला, तू देशील ते, कारण तुला माझ्या मनातलं बरोबर कळतं. जे माझ्या मनात असतं तेच तू मला देतेस. तुला माझं मन कळायला लागलं आहे बहुतेक. आणि ती गप्प बसली. मग तिने आज वेगळंच काहीतरी बनवलं, कारण तिला असं वाटलं की आमचं लग्न अभयच्या अजून लक्षात आहे आणि मी मीतकडे जाणार केव्हा तरी. आणि अभयला असं उगीचच वाटायला नको की मला त्याच्या मनातलं सगळं कळतं म्हणून. तिनं मुद्दाम वेगळंच काहीतरी बनवून ठेवलं आणि त्याला मी तिकडे गेल्यावर तिचा विचार न करता जेसीचा विचार करावा असं तिला वाटत होतं. आणि तो म्हणाला, हे काय, मी हा पदार्थ नाही पाहिला कधी. आणि दीक्षा हसून म्हणाली, बघ बरं, म्हणजे हा पदार्थ आज तुझ्या मनात नव्हता ना. म्हणजे मला तुझ्या मनातलं नाही कळत. जणू काही अभय तिची टेस्ट घेत होता आणि तिला या टेस्टमध्ये मुद्दाम नापास व्हायचं होतं असंच ती करत होती.
आत्ता हे दीक्षानं मुद्दाम केलं होतं हे अभयला समजलं, कारण अभयच्या मनात काय चाललंय हे दीक्षाला आता समजत होतं. आणि तरीही अभय मनात म्हणालाच, मी चॅलेंज देऊन सांगतो, जे माझ्या मनात आत्ता होतं ते उद्या तुम्हाला नक्कीच खाऊ घालशील. आणि मग दीक्षा म्हणाली, पण अभय, तुझी ही स्टाईल आवडली बरं का. कसली ग? अरे आधी तू माफी मागतो आणि मग तुला काय हवं ते करतो. आणि तो खूप हसायला लागला. मग तो ऑफिसला गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती नाश्ता बनवत होती आणि तो हळूच तिच्या मागे येऊन थांबला, ती काय बनवते ते पाहायला. आणि काय आश्चर्य, काल अभयला जे खायचं होतं तेच आज ती बनवत होती. आणि अभयला खात्री 100 नाही 1000% पटली की तिला माझ्या मनातलं सगळं कळतं. आणि अचानक तिने तिच्या वेणीचा शेपटा मागे फेकला आणि अभयच्या डोळ्यावर सपकन लागला. तसा तो जोरात ओरडला, आ. आणि त्याचा आवाज ऐकून दीक्षा तर फार घाबरली. अरे बापरे, तू तू काय करत होता इथे? तिनं आश्चर्याने विचारलं. त्याचा डोळा आता चांगलाच दुखत होता. मग तिने तिच्या ओढणीचा बोळा केला आणि तोंडात पकडून त्याच्या डोळ्यावर ठेवला. तिच्या तोंडाच्या वाफेने त्याच्या डोळ्याला बरं वाटायला लागलं आणि तो तसाच एक डोळा झाकून बसला. आणि ती काळजीने म्हणाली, अभय, आता कसं वाटतंय रे? बरं वाटतंय ना? नाही ना दुखत अजून? आणि तो म्हणाला, नाही ना गं, दुखतंय अजून. तो मुद्दाम म्हणाला. मग ती म्हणाली, खोटं नको बोलू, मला माहीत आहे बरं वाटत आहे तुला, मला सगळं कळतं तुझ्या मनातलं. मग अभय म्हणाला, मग तू का काल खोटं बोलली की माझ्या मनातलं नाही कळत म्हणून? आता ती शांत झाली आणि ती मनात म्हणाली, अभय, तुझ्या मनातलं सगळं कळतंय, पण ते समजून घ्यायला घाबरते रे मी. मग तो नाश्ता आवडीने खाऊन ऑफिसला गेला. दुपारी तिला फोनवर म्हणाला, आज ऑफिसमध्ये खूप काम आहेत, तू डिनर करून घे, माझ्यासाठी थांबू नकोस. आता दीक्षानं त्याच्यापासून लांब राहायचं ठरवलेलं होतं, पण तरीही त्याच्यासाठी जागी राहिली. आणि रात्री उशिरा तो आला. तिनंच डोअर उघडला. हे काय, तू अजून जागीच? नोकर होता ना दार उघडायला. अरे झोप येत नव्हती. अच्छा, झोप येत नव्हती की काळजी करत होतीस माझी? आणि दीक्षाविषयी टाळून म्हणाली, मीची आठवण काढत होते म्हणून झोप नाही आली. मग तिनं त्याला जेवण वाढलं आणि तो ताट समोर घेऊन तसाच बसला. तिला कळलं की तो असा का करतोय, हे त्याचं रोजचं असायचं. अभय, अरे तू जेव ना, माझं जेवण झालं आहे. अभय म्हणाला, हो का, मग माझंही झालं आहे, असं म्हणून त्यानं ताट बाजूला सारलं. अरे खरंच मला ॲसिडिटी झाली म्हणून मी वेळेवर खाल्लं. पण अभय कशाला ऐकतोय? तिच्यावर विश्वासच बसत नव्हता. शेवटी तिला आज अक्षरशः डबल जेवावं लागलं आणि त्यानं कानालाच खडा लावला की यापुढे अभय सोबतच जेवायचं, नाहीतर हे असं होतं, डबल पेनल्टी. आता तिचं पोट तुडुंब भरलं होतं. ती मुद्दाम लवकर जेवली होती, त्याची सवय मोडावी म्हणून. आता ती त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती आणि बेडवर पडल्या पडल्या ती झोपली. आज तर अभयला तिच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या. जेव्हापासून ती त्याच्या डोळ्यात दिसली होती तेव्हापासून तो तिच्याकडे ओढला जात होता. तो तिच्या रूममध्ये गेला. त्यानं तिला हलवून उठवली. दीक्षा, अगं उठ ना, बोल ना माझ्याशी. आणि दीक्षा अर्धवट झोपेतच बरळून म्हणाली, नको नको अभय, मी आणखी नाही खाणार, नको मला चारू, माझं पोट फुटेल रे. काय म्हणजे? नक्कीच ही माझ्या आधी जेवली होती, ती खरं बोलत होती म्हणजे, आणि तरीही मी खावं म्हणून माझ्यासाठी ही वेडपट पुन्हा जेवली. किती पोट भरलं हिचं. ओ माय गॉड, किती क्यूट आहे ही. अभय खूप हसला तिची ती अवस्था पाहून. असेच काही दिवस गेले. मीतचा पत्ता काही लागत नव्हता आणि आता तिचा मूड फार ऑफ होत होता. म्हणून तो म्हणाला, आज आपण पिक्चरला जाऊया. आणि ती म्हणाली, नको, बाहेर नको. मग आज तो घरी लवकर आला. त्याला पाहून ती खुश झाली आणि म्हणाली, आज लवकर? हो, मग तू बाहेर येत नाहीस ना पिक्चर बघायला, मग आता घरातच आपण थिएटर करू. आणि अभयनं त्याच्या बेडरूममध्ये सगळा सेट तयार केला. सगळा सिनेमा हॉलसारखा सेटअप लावला. दीक्षाने लगेच पॉपकॉर्न बनवले. हातात पॉपकॉर्न घेऊन दोघे एकत्र मिळून पिक्चर बघत होते. अभयच्या बेडवर एका बाजूला दीक्षा बसली होती आणि दुसऱ्या बाजूला अभय, मध्ये 2 उषा. आता अभयचे पॉपकॉर्न संपले. त्याने दीक्षाचे ओढले. हावरट म्हणून तिनं त्याच्या हातातून हिसकावले. मग अभयनं तिच्या हाताला धक्का दिला आणि सगळेच पॉपकॉर्न सांडून टाकले. पटापट वेचून खाल्ले. नुसती मस्ती चालली होती दोघांची. कॉमेडी पिक्चर लावला होता आणि रात्रीच्या बराच वेळ झाला. आणि आता बघता बघता एक कॉमेडी सीन आला आणि त्यानं तिच्या हातावर टाळी दिली. ती त्याच्या खांद्यावर मान टाकून लढीवाळपणे हसत होती आणि तो तिचा स्पर्श नोटीस करत होता. त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होती ती, पण आणखीनच जवळ येत होती. मग पिक्चरमध्ये थोडा डर्टी सीन आला आणि दोघेही एकमेकांना पाहून चपापले. अभयनं डोळ्यांवर उशी पकडली आणि दीक्षानं सुद्धा उशीत तोंड खुपसलं. ते दोघे नेहमी असेच करायचे. रात्रीचा बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारायचे, हसायचे, टाळ्या द्यायचे आणि मग एकमेकांच्या रूममध्ये झोपायला जायचे.
आज फरक फक्त इतकाच की त्याच्या रूममध्ये बसून पिक्चर पाहत होते आणि मग एक रोमॅन्टिक सीन आला. तो पाहून दीक्षाला संकोच वाटायला लागला. अभयसुद्धा तो सीन पाहत होता, त्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटत होतं. पण अभय मात्र डोळे फाडून फाडून बघत होता, निर्लज्जासारखा. कारण तोच रोमॅन्टिक सीन त्यांच्या बाबतीत घडला होता. अभय आणि दीक्षा बाथरूमच्या बाहेर धडकले होते त्याच्या रूममध्ये आणि एकमेकांच्या मिठीत होते, तेही टॉवेलवर. आणि तो सीन पाहून दीक्षाचा चेहरा गोरा मोरा झाला होता आणि तिने तो सीन स्किप केला आणि अभय ओरडला, का बंद केलं? बघू दे ना. मी जाऊ का झोपायला? दीक्षा म्हणाली. नको नको असं तो म्हणाला. आणि आज दीक्षाला खूप मोकळं वाटलं. ती खूप हसली होती आज खूप दिवसांनी. आणि अचानक अभयला झोप आली आणि तो आपोआप दीक्षाच्या मांडीवर झोपला. दीक्षाला तर काहीच कळेना. ती गांगारली. फारच सुंदर बालिश वाटत होता तो. त्याच्या स्पर्शाने तिच्या हृदयाची स्पंदने वाढली होती. आता तिची बोटं त्याच्या केसातून फिरत होती, तिच्याही नकळत. आणि ती म्हणाली, अभय तू खूप चांगला आहे रे. तू मला सगळ्यात आधी भेटला असता तर. किती आदर केला तू माझा. आता मीही तुझा खूप आदर करू लागले आहे. असं म्हणून तिनं त्याला नीट झोपू दिलं आणि तिच्या रूममध्ये निघाली. तर त्यानं तिच्या ओढणीचं टोक हातात पकडलं होतं घट्ट. अजिबात ते सोडत नव्हता. मग थोड्या दिवसांनी अचानक अभयला 2 दिवसांसाठी बाहेर जायचं होतं. त्याच्या तर खूप जीवावर आलं होतं तिला असं सोडून जायला. तो तिला म्हणाला, माझ्यासोबत येतेस का? नाही, तू जाऊन ये. मी काय करू तुझ्यासोबत येऊन? पण मला तुला इथे एकटीला सोडून जायचं जीवावर आलं आहे. तो म्हणाला, तू घाबरली तर? अरे घर आहे आपलं, असं ती उदास होत म्हणाली. तसंही माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना. उगीच मी तुझ्या कामात अडथळा ठरते. अभय मितला शोधणारे पटकन. आणि अभयचा चेहरा पडला. आता त्यानं मीतचा विषय घ्यायचा बंद केला होता. तो कदाचित विसरला होता की दीक्षा मीतची अमानत आहे. आणि तिच्या बोलण्याने त्यालाही आठवण झाली. मग तो तिला म्हणाला, आपण जिथे जातोय कदाचित तिथे तुझा मीत सापडला तर. आणि मीतचं नाव ऐकून दीक्षा तयार झाली. आणि अभयला हेच हवं होतं. मग ते दोघेही गेले. ते हॉटेलमध्ये थांबणार होते. त्यानं हॉटेलच्या 2 रूम बुक करण्याचं ठरवलं. आणि दीक्षा म्हणाली, अभय 2 रूम का घेतोस? अरे आपल्याला सवय आहे एका रूममध्ये राहायची. ॲडजस्ट करू ना आपण. तू सोफ्यावर झोप, नाहीतर मी झोपेन. दीक्षा, अगं इथं सोफा नसेल. ठीक आहे, मग मी खाली झोपते, तू बेडवर झोप. दीक्षा ऐकतच नव्हती. आणि तो मनात म्हणाला, आता कसं सांगू हिला? इंडियात जेव्हा एकत्र झोपायचं एका रूममध्ये तेव्हा हिच्याबद्दल माझ्या मनात काहीच नव्हतं. ती परिस्थिती वेगळी होती. पण आता माझ्यावर ताबा नाही राहिला तर? मी वाहवत गेलो तर? अभयनं काहीच न बोलता हा निर्णय तिच्यावर सोपवला. मग त्यांनी एकाच रूममध्ये राहायचं ठरवलं. आणि रूममध्ये सोफा होता. आज त्याची ऑफिस पार्टी होती. तो दीक्षाला म्हणाला, तू येतेस का? ती म्हणाली, नको, माझी तब्येत जरा ठीक नाही. थंडी होती आणि तिला सर्दी झाली होती आणि मला सवय नाही अशा पार्टीची. आणि मागच्या त्याच्या बर्थडे पार्टीत जे झालं ते तिला आठवलं. ओके, पण नीट राहा. पण तरीही मी आल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही, ओके, असं म्हणून तो गेला. आता त्याला तिची खूप काळजी वाटायची. जर आणखीन काही दिवस मीत नाही सापडला तर तो तिला त्याच्या मनातलं बोलणार होता. ती त्याची रूमवर वाट पाहत होती. झोपच येईना तिला. तिने कॉल केला पण त्याने रिसीव्ह नाही केला. आणि आज पार्टीत अभयला मीत दिसला. उंच, गव्हाळी रंग आणि करडे डोळे. त्याला पाहून अभयला थोडा आनंद झाला. पण अभयला अजिबात इच्छा नव्हती मीतला भेटायची, त्याला दीक्षाबद्दल सांगायची. पण ही दीक्षाची फसवणूक ठरेल. मी तिला नाही फसवणार. तो मीतशी शेक हँड करतो आणि दीक्षाबद्दल सगळं सांगतो. सुरुवातीला तर मीत सगळं झिडकारत असतो की कोण दीक्षा, कोण तुम्ही. पण अभय त्याचा पिच्छा सोडत नाही. मग अभय त्याला मेहता अंकलच्या घरी काढलेला फोटो दाखवतो आणि तो दीक्षाला ओळखतो. आता तो नाकारू शकत नव्हता. आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र. तो म्हणतो, हे काय, तिने लग्न केलं? आणि अभय त्याला त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सगळी स्टोरी सांगतो. आणि दीक्षा किती खुश होईल तुला भेटून हेही सांगत असतो. पण मीतला बघून असं अजिबात वाटत नव्हतं की तो खुश झाला आहे दीक्षाबद्दल ऐकून. पण आता अभय त्याचा पिच्छा सोडणार नव्हता. मीत आणि अभय एकाच कंपनीत असतात, त्यामुळे पुन्हा जरी तो गायब झाला तरी शोधणं सोपं होतं. मग अभयच्या हातातून औषधांचं पाकिट पडतं आणि मीत म्हणतो, हे कोणासाठी? अभय म्हणतो, दीक्षा सोबत आहे, तिची तब्येत बरी नाही, हे तिच्यासाठीच आहे. आणि मीतच्या चेहऱ्यावर मात्र कसलेच एक्सप्रेशन नसतात दीक्षा आजारी आहे हे ऐकूनसुद्धा. उलट तो अभयला भुवई उचलून म्हणतो, दोघेही एकाच रूममध्ये आहात? आणि अभय म्हणतो, हो. मग अभय उद्या दीक्षाला मीतला भेटवायचं म्हणून
दीक्षाला सांगायला घाबरत असतो. पण काय करणार, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे तिला हे सांगणं गरजेचं होतं. तो रूमवर येतो तर दीक्षा झोपली होती सोफ्यावर. मग तो बेडवर झोपतो आणि तिच्याकडे एकटक पाहत मनात म्हणतो की उद्याचा दिवस उजाडूच नाही. तसं झालं तर किती बरं होईल ना. आणि रात्री खूप उशिरा त्याला झोप येते. सकाळी तो तिला म्हणतो, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. काहीही न कळून ती म्हणते, सांग ना काय. अभय म्हणतो, पण मला काय देशील. अभय चेहऱ्यावरच्या वेदना लपवून बोलत असतो. तू मागशील ते देईन, ती म्हणते. आणि अभय मनात म्हणाला, मग नको ना जाऊ मीतकडे, विसर ना त्याला. हेच हवंय मला तुझ्याकडून. त्याचं हृदय खूप रडत असतं, पण खूप मुश्किलीने त्याने सगळ्या वेदना लपवलेल्या असतात. आणि ती हपकून म्हणाली, तू काही म्हणालास का अभय. हे विचारताना तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. नाही, काही नाही, असं म्हणून अभयनं तिला मीतची खोली दाखवली आणि पाठ फिरवून डोळ्यांच्या कडा पुसल्या. पण आता दीक्षाने त्याच्या मनातलं ऐकलं असेल का. एकीकडे अभय तर दुसरीकडे मीत. आणि आता पुढचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच रोमॅन्टिक लव्ह स्टोरीचे आणखीन एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या दुसऱ्या चॅनल मराठी चातुर्यकथाला सबस्क्राईब करा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिला फॉलो करा. धन्यवाद.